18 मार्च 1999 या दिवशी त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी RSSचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांच्यावर एक पोस्टाचे तिकीट जाहीर केले। यामध्ये डॉक्टर हेगडेवार यांना एका स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे दाखवण्यात आले। असे पहिल्यांदाच घडले की एका RSSच्या कार्यकर्त्यावर पोस्टाचे तिकीट काढले गेले। वाजपेयी सरकार हे क्रेडिट घेऊ पाहत होते की काँग्रेसने एका स्वातंत्र्य सैनिकासोबत केलेल्या अन्यायाला आम्ही न्याय दिलेला आहे हे तिकीट जाहीर करून। तेव्हा RSSचे तत्कालीन सरसंघचालक राजेंद्र सिंग आणि BJPचे लालकृष्ण अडवाणी डॉक्टर हेगडेवार यांचा आपल्या भाषणामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून उल्लेख करतात। तेव्हा एक वादाचा मुद्दा उपस्थित होतो की RSSने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला होता का? RSSने ब्रिटिशांविरुद्ध कोणते आंदोलन केले होते? डॉक्टर केशव हेगडेवार हे एक महान क्रांतिकारी होते का? आणि काँग्रेसने डॉक्टर हेगडेवार यांना एक महान क्रांतिकारी असण्याचे क्रेडिट का दिले नाही? एक स्वातंत्र्य सैनिक असण्याचे क्रेडिट का दिले नाही? RSSची इंग्रजांविरुद्ध काय भूमिका होती? RSS इंग्रजांसोबत मिळून काम करत होते का? भारताच्या स्वातंत्र्यामध्ये RSSचे काय योगदान आहे हे आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। 1925 मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांनी RSSची स्थापना केली। आपल्याला 1857च्या क्रांतीपासून ते 1925 पर्यंतचा इतिहास पाहावा लागेल या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता। मे 1857 मध्ये इंग्रजांच्या सेनेमध्ये काम करणारे मेरठच्या भारतीय सैनिकांनी विद्रोह केला आणि ते सर्व भारतीय सैनिक दिल्लीला रवाना झाले। या सैनिकांमध्ये हिंदू मुस्लिम दोन्हीही होते। त्यांच्या असे लक्षात आलेले होते की इंग्रज कारतुसांमध्ये गाई व डुकराची चरबी वापरून आपला धर्म भ्रष्ट करू पाहत आहेत म्हणून। तथापि या विद्रोहाची अनेक कारणे होती, परंतु मुख्य कारण हेच होते, गायीची व डुकराची चरबी। मेरठवरून आपले भारतीय हिंदू मुस्लिम सैनिक दिल्लीच्या बहादूर शाह जफरला जाऊन भेटतात आणि बहादूर शाह जफरलाच आपला सम्राट म्हणून घोषित करतात। म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध उठावाचे नेतृत्व बहादूर शाह जफरलाच करावे लागते आणि येथून 1857च्या क्रांतीची सुरुवात होते। या उठावाचे पडसाद देशाच्या विविध भागामध्ये पडतात। लखनौमध्ये बेगम हजरत महल आणि ब्रजेश कादिर या उठावाचे नेतृत्व करतात। कानपूरला नानासाहेब, तात्या टोपे आणि अजमउल्ला खान मोर्चा सांभाळतात। याच प्रकारे झाशीमध्ये महाराणी लक्ष्मीबाई, बिहारमध्ये कुंवर सिंह, अमर सिंह, राजस्थानमध्ये जयदयाल सिंह आणि हरदयाल सिंह, फरीदाबादमध्ये तुफान हसन खान आणि दिल्लीमध्ये बहादूर शाह जफर व त्याचा जनरल सेक्रेटरी बख्तियार खान यांनी इंग्रजांविरुद्ध मोर्चा सांभाळलेला असतो। भारताच्या वेगवेगळ्या भागातील लोक आपला जात धर्म पंथ विसरून या उठावामध्ये पेटून उठतात। प्रसंगी ते इंग्रजांविरुद्ध हत्यारं सुद्धा उचलतात। भारतीय क्रांतिवीरांनी दिल्लीवर 4 महिने कब्जा करून ठेवलेला असतो, परंतु सप्टेंबर 1857 पर्यंत हा उठाव इंग्रज बंदुकांच्या भरोशावर दाबून टाकतात आणि दिल्लीवर आपले नियंत्रण मिळवतात। असे करत असताना इंग्रज साधारण लोकांवर सुद्धा गोळ्या झाडतात। दिल्लीच्या कुचा चलांमध्ये 1400 लोकांना गोळ्या झाडून मारले जाते। इकडे बंगालवर इंग्रज आपला पूर्ण कब्जा मिळवतात। येथे बंगाल आर्मीमध्ये 65 ब्राह्मण व क्षत्रिय, 35 मुस्लिम व इतर हिंदू जातींचा समावेश असतो। भारतीय सैनिकांनी मेरठ युनिटच्या इंग्रजांविरुद्ध विद्रोह करून या लढाईचा झेंडा मुघल सम्राट बहादूर शाह जफरला दिला होता। या प्रकारे 65 पर अपर हिंदू कास्ट असलेल्या आर्मीने आपले नेतृत्व एका मुस्लिमाकडे देण्यात कोणताच संकोच ठेवलेला नसतो। हे तथ्य आपल्याला समजून घ्यावे लागेल, परंतु ते काही लोकांना पचायला जड जाते आणि त्यांना वाटते की हिंदू मुस्लिम हे एकमेकांविरुद्ध कायम लढतच असतात। भारतीय सैनिक इंग्रजांविरुद्ध बहादूर शाह जफर व बख्तियार खान यांच्या नेतृत्वात हत्यारानिशी लढाई लढत होते, परंतु जेव्हा इंग्रजांनी दिल्लीवर कब्जा केला तेव्हा मात्र मुस्लिमांना दिल्लीच्या बाहेर हाकलून देण्यात आलं आणि 1857च्या क्रांतीने इंग्रजांच्या पक्के लक्षात आणून दिले की भारतावर राज्य करायचे असेल तर हिंदू मुस्लिमांमध्ये भेद निर्माण करायला पाहिजे। हिंदू मुस्लिमांना लढवणे, भडकवणे आवश्यक आहे। हिंदू मुस्लिम एकता ब्रिटिशांकरिता घातक आहे हे इंग्रजांच्या लक्षात आलेलं होतं। सन 1862 मध्ये ब्रिटिश सरकारचे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया सर चार्ल्स वूडने व्हाईसराय लॉर्ड इल्गनला एक पत्र लिहिले व त्यात लिहिले,
आपण एका समुदायाला दुसऱ्या समुदायाविरुद्ध उभे केल्यामुळे आपली सत्ता तिथे टिकून राहिली आणि असेच पुढे सुरूच ठेवावे लागेल आणि याकरता तुम्हाला जे करावेसे वाटते ते तुम्ही करू शकता. पुढे 14 जानेवारी 1887च्या दिवशी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया विस्काउंट क्रॉसने भारताचे गव्हर्नर जनरल डफरीनला पत्र लिहिले की हिंदू मुस्लिमांमध्ये धार्मिक तेढ आपल्या फायद्याची आहे. तुम्ही तयार केलेले भारतीय एज्युकेशन व टीचिंग मटेरियल व त्याकरिता तुम्ही तयार केलेली कमिटी यांच्याकडून चांगला रिझल्ट येईल अशी अपेक्षा आहे. याच प्रकारे पुढे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया जॉर्ज हॅमिल्टनने भारताच्या व्हाईसराय कर्झनला लिहिले, मला वाटते की भारतातील आपल्या सत्तेला खरा धोका भारतामध्ये वेस्टर्न आयडियाजचा प्रचार व प्रसार आहे. शिक्षण घेतलेल्या भारतीयांची हिंदू मुस्लिम यामध्ये विभागणी करायला पाहिजे. यामुळे आपली सत्ता तिथे टिकून राहील व मजबूत होईल. आपल्याला असे एज्युकेशन बुक्स प्लान करायला पाहिजे की ज्यामुळे या दोन समुदायातील मतभेद वाढीस लागेल. अशा प्रकारे 1857च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी डिवाइड अँड रूल या नीतीचा अवलंब केलेला असतो. यानंतर भारतामध्ये धार्मिक आधार असलेल्या ज्या संघटना तयार झाल्या त्यामागे हे इंग्रजच होते आणि मग येथूनच हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण व्हायला सुरुवात झाली. 20 जुलै 1905 मध्ये भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालच्या प्रेसिडेन्सीचे विभाजन केले. यामागे त्याने कारण सांगितले की बंगाल प्रेसिडेन्सीचा भाग खूप मोठा आहे आणि त्यामुळे आम्हाला तिथे प्रशासन करायला कठीण जाते आणि मग बंगाल प्रेसिडेन्सीचे वेस्ट बंगाल आणि ईस्ट बंगाल अशी विभागणी करण्यात येते. वेस्ट बंगालमध्ये बहुसंख्याक हिंदू असतात आणि ईस्ट बंगालमध्ये बहुसंख्याक मुस्लिम असतात आणि हे हिंदू मुस्लिम एकतेचा भंग करणारे एक मोठे षडयंत्र होते. 30 डिसेंबर 1906ला काही मुस्लिम नेते ढाका या शहरामध्ये एकत्र येतात आणि मुस्लिम लीग या संस्थेची स्थापना करतात, ज्याचा उद्देश इंग्रजांसोबत मिळून मुस्लिमांच्या हिताकरिता कार्य करणे हा असतो. आणि मग काही दिवसानंतर 1907 मध्ये युनायटेड बंगाल हिंदू मुवमेंटला सुरुवात होते. याच वर्षी पंजाब हिंदू महासभेचे गठन करण्यात आलेले असते आणि हिंदू महासभेला जुळलेली लोक ही काही प्रमाणामध्ये काँग्रेसला सुद्धा जुळलेली असतात. परंतु असे असतानाही 1913 पासून मुस्लिम लीगच्या नेत्यांनी हिंदू मुस्लिम ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. यामध्ये खास करून मोहम्मद अली जिना यांचा समावेश होतो आणि ते एकीकडे मुस्लिम लीगचे नेते पण होते आणि ते काँग्रेसचे सदस्य पण होते. येथे मुस्लिम लीगने काँग्रेसशी हात मिळवणी केलेली होती की ज्यामुळे इंग्रजांवरती प्रेशर निर्माण करता येईल आणि जिन्नांच्या प्रयत्नानेच पहिल्यांदा बॉम्बेमध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरवण्यात येते. यानंतर 1916 मध्ये लखनौ येथे मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये एक पॅक्ट होतो, यालाच लखनौ पॅक्ट असे म्हणतात. या लखनौ पॅक्ट अंतर्गत मुस्लिम लीग आणि काँग्रेसने मिळून एक घोषणा केली की भारतामध्ये गव्हर्नन्स पाहिजे, म्हणजे स्वराज्य असायला पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मुस्लिमांना 1/3 प्रतिनिधित्व देण्यात आले पाहिजे आणि मुस्लिमांकरिता एक सेपरेट मतदारसंघसुद्धा देण्यात यावा आणि हे काँग्रेसने मान्य पण केले होते. येथे पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकता दिसून आली, जी एकता 1857च्या क्रांतीनंतर तुटली होती. 1920 मध्ये काँग्रेस खिलाफत चळवळीला जेव्हा पाठिंबा देते तेव्हा इंग्रज सरकारच्या विरुद्ध हिंदू मुस्लिम एकता मात्र एकदमच पीकवर येते. डिसेंबर 1920 मध्ये नागपूरला काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरवण्यात येते आणि या अधिवेशनामध्ये महात्मा गांधी हे सर्वात मोठे नेता म्हणून पुढे येतात. त्याचवेळी या नागपूरमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार हे लोकल लेवलवर एक प्रतिष्ठित सोशल वर्कर म्हणून काम करीत असतात. काँग्रेसच्या या सेशनमध्ये डॉक्टर हेगडेवार यांनी यंग काँग्रेस वॉलेट्स नावाचा एक समूह चालवलेला असतो आणि हेच डॉक्टर हेगडेवार 5 वर्षांनी मग RSSची स्थापना करतात. डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांचा जन्म 1 एप्रिल 1889 मध्ये एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात होतो. केवळ वयाच्या 13व्या वर्षी यांच्या आईवडिलांचा प्लेगच्या बिमारीने मृत्यू होतो. पुढे RSS आणि डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांची कहाणी सांगण्याअगोदर तुम्हाला माझी एक पर्सनल रिक्वेस्ट आहे. आम्ही पाहत आहोत की तुमच्यापैकी बरेच जण आमचा व्हिडिओ पाहून जातात पण सबस्क्राईब करायला मात्र विसरतात. तुमच्या एक लाईक, एक कॉमेंट आणि एक सबस्क्राईबने आमचे चॅनल ग्रो व्हायला मदत मिळते आणि आम्हालासुद्धा जास्त मेहनत करायला मोटिवेशन प्राप्त होतो. म्हणून प्लीज 5 सेकंद काढून कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पुढची कहाणी डॉक्टर हेगडेवार यांच्या बायोग्राफीनुसार. जेव्हा बंगालचे विभाजन झाले तेव्हा देशामध्ये
देशभक्तीची एक लाटच ओसळलेली होती, तेव्हा डॉक्टर हेगडेवार सुद्धा या क्रांतिकारी घडामोडींमध्ये भाग घेत असतात। तोपर्यंत नागपूरमध्ये बाळकृष्ण शिवराम मुंजे हे साऊथ आफ्रिकेवरून नागपूरला आलेले होते। या BS मुंजे यांनीच डॉक्टर हेगडेवार यांना कलकत्त्याला नॅशनल मेडिकल कॉलेज येथे डॉक्टरकीचे शिक्षण घेण्याकरिता पाठवलेले होते आणि मग येथेच डॉक्टर हेगडेवार एक क्रांतिकारी संघटना अनुशीलन समितीच्या संपर्कात येतात। सन 1916 मध्ये डॉक्टर हेगडेवार नागपूरला परत आल्यानंतर त्यांनी काँग्रेससोबत राजकीय घडामोडींमध्ये हालचालींमध्ये भाग घेण्यास सुरुवात केलेली असते। त्यावेळी इंग्रज सरकारविरुद्ध काँग्रेसने अहिंसक आंदोलन सुरू केलेले असते। हे डॉक्टर हेगडेवार यांच्या बायोग्राफीमध्ये आहे। 1919च्या आसपास नागपूरच्या काँग्रेस समर्थकांचा एक ग्रुप नॅशनल कौन्सिलने डॉक्टर हेगडेवार यांना काँग्रेसच्या एका साप्ताहिक पत्रकाच्या संकल्पाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सोपवलेले असते। त्यावेळी डॉक्टर हेगडेवार कित्येक महिने सेंट्रल इंडियाच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरतात, त्यामुळे डॉक्टर हेगडेवार यांचे संपर्क खूप वाढतात। जेव्हा सन 1920च्या डिसेंबर महिन्यामध्ये नागपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरते, तेव्हा हेगडेवार यांनी VL परांजपे यांच्यासोबत मिळून जवळपास 1200 वॉलेट्स गोळा केलेले असतात। काँग्रेससोबतच्या त्यांच्या या हालचालींमुळेच त्यांना जून 1921 मध्ये अरेस्ट केले जाते आणि 1 वर्षाची शिक्षाही दिली जाते। नंतर 12 जुलै 1922ला त्यांची सुटका होते। पण जेलामधून सुटका झाल्यानंतर त्यांच्यामध्ये एक आमूलाग्र बदल झालेला दिसतो। त्यांना असे वाटू लागते की काँग्रेसचे कार्यकर्ते हे तितकेसे सिन्सिअर नाहीत। तसेच गांधीजींनी खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना काँग्रेसच्या तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा तिटकारा वाटू लागतो। आता डॉक्टर हेगडेवार हे आपल्यासारख्याच विचारांच्या लोकांशी म्हणजे काँग्रेसी नेत्यांसोबत मीटिंग करायला सुरुवात करतात। या दरम्यान डॉक्टर हेगडेवार हे सावरकरांचे हिंदुत्व नावाचे पुस्तक वाचतात आणि या पुस्तकाने ते जास्त प्रभावित होतात। सावरकरांनी या पुस्तकामध्ये एक सिद्धांत मांडलेला आहे, तो असा आहे की भारतीय उपमहाद्वीपवरील हिंदू हे एक राष्ट्र आहे। सोबतच सावरकरांनी एका सिद्धांताला नाकारले, तो असा आहे आर्य हे भारतात बाहेरून आले। सावरकरांनी येथे एक तर्क दिला की आर्य हे सिंधू नदीच्या जवळपास वाढले आणि मग कालांतराने ते इतर महाद्वीपांमध्ये विस्तारित झाले। सावरकरांनी म्हटलं की हिंदू तेच आहेत जे भारत भूमीला केवळ आपली पितृभूमी म्हणजे फादरलँड मानतात, तर आपले हॉलीलँड सुद्धा मानतात। म्हणजेच ज्याचा धर्म भारत भूमीवर उत्पन्न झाला तोच मनाने या भूमीवर प्रेम करू शकतो। सावरकरांनी मोठ्या चलाकीने मुस्लिम ईसाईंना आपल्या परिभाषेच्या बाहेरच केले, कारण ईसाई आणि इस्लाम धर्म हे भारताबाहेर उत्पन्न झाले आणि नेमका याच विचाराचा स्वीकार डॉक्टर हेगडेवार यांनी केला। येथे एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की डॉक्टर हेगडेवार यांनी कलकत्त्याला असताना अनुशीलन समितीच्या कार्याला हातभार लावला असा RSSचा दावा जरूर आहे, परंतु तसे त्याबद्दलचे कुठलेही पुरावे मिळून येत नाहीत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर लिहिलेल्या आपल्या पुस्तकात DR गोयल लिहितात, असे वाटते की RSS कडून डॉक्टर हेगडेवार यांना एक देशभक्त दाखवण्याचाच प्रयत्न केला जातो की हे जर एक वेळ सिद्ध झाले तर त्यांच्या आयडियाजला ॲटोमॅटिक व्हॅलिडेशन प्राप्त होते। परंतु जर अनुशीलन समितीच्या क्रांतिकारी हालचालींमध्ये ते इतके उत्साहाने सहभागी होत होते तर या मुवमेंट्सच्या डॉक्युमेंट किंवा कोणत्याच डॉक्युमेंटमध्ये त्यांचा उल्लेख का नाही? होऊ शकते 1947 पर्यंत ब्रिटिश सत्ता असल्यामुळे त्यांचे नाव बाहेर आले नसेलही, परंतु ब्रिटिश सत्ता गेल्यानंतर इतक्या वर्षांनी सुद्धा कोणतेच डॉक्युमेंट का मिळून येत नाही? तेच दुसरीकडे डॉक्टर हेगडेवार यांच्या ऑफिशियल बायोग्राफीमध्ये असे लिहिले की अनुशीलन समितीच्या दिवसादरम्यान मध्य भारतातील क्रांतिकाऱ्यांच्या गुटला ते शास्त्रार्थ शिकवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पुढे मोठ्या चलाकीने हेही लिहिले की मेडिकल कॉलेजचे जीवन हे सर्वात रहस्यमयी ठरले। असा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही की या काळात त्यांनी क्रांतिकारी असण्याचे कोणते कार्य केले असेल, कोणते योगदान दिले असेल, तसेच कोणकोणत्या क्रांतिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क आला याचा स्पष्ट उल्लेख कुठेही मिळून येत नाही। ही मोठी आश्चर्याची बाब आहे की अनुशीलन समितीच्या इतर कार्यकर्त्यांचे संबंधित दस्तऐवज आज सार्वजनिक आहेत, परंतु त्यामध्ये डॉक्टर हेगडेवारांचा उल्लेख कुठेही मिळून येत नाही। संघाच्या स्थापनेपूर्वी अगदी थोडा काळ वगळला तर असे कुठेही दिसून येत नाही की RSS आणि डॉक्टर हेगडेवार
यांनी देशाच्या लढाईमध्ये भाग घेतला असेल, तर या उलट जे तथ्य मिळते, जे तथ्य आपल्या समोर येते, त्याने हे प्रूव्ह होते की RSSने ब्रिटिश सरकारला सपोर्ट केला. हे सर्व याच व्हिडिओमध्ये पुढे माहिती होईलच. सन 1925मध्ये दसऱ्याच्या दिवशी डॉक्टर हेगडेवार यांनी काही लोकांसोबत मिळून RSSची स्थापना केली. परंतु डॉक्टर हेगडेवार यांच्या बायोग्राफीमध्ये त्या नावांचा उल्लेख कुठेही नाही. परंतु नॉन RSS सोर्सेसनुसार ही 5 लोकं होती. यामध्ये BS मुंजे, LV परांजपे, डॉक्टर केशव हेगडेवार, डॉक्टर थलक आणि बाबाराव सावरकर. RSSच्या पब्लिकेशनमध्ये सांगितलं जाते की 5 लोकांनी स्थापना केली, पण त्यांची नावं मात्र सांगितल्या जात नाहीत. या पाठीमागे हेही कारण मानले जाते की हे सर्व हिंदू महासभेची लोकं होती आणि RSS असे करू शकत नव्हते की हे असोसिएशन सुद्धा हिंदू महासभेप्रमाणेच दिसावे. म्हणजे हेगडेवारांना मोठं दाखवण्याकरिता बाकी इतर लोकांची नावं लिहिल्या जात नाहीत. या मीटिंगबद्दल LV परांजपे यांनी मात्र इतर लोकांची नावं सांगितली आहेत. 1930मध्ये डॉक्टर हेगडेवार जेव्हा जेलामध्ये गेले तेव्हा हेच परांजपे काही काळ RSSचे सरसंघचालक राहिले. याच प्रकारे 1945मध्ये RSSचे महाराष्ट्राचे सरसंचालक राहिलेले काशीनाथ पंत लिमये यांनी सुद्धा बाबाराव सावरकर त्या मीटिंगमध्ये उपस्थित असल्याचा दाखला दिलेला आहे. असे असूनही RSSच्या पब्लिकेशनमध्ये त्या 5 लोकांची नावं दिल्या जात नाही. RSSच्या पब्लिकेशनमध्ये हे सांगितलं जाते की डॉक्टर हेगडेवार जवळ ना पैसे होते, ना साधना होती, ना मोठी लोकं. परंतु तथ्य हेच आहे की जाणून बुजून त्या नावांचा उल्लेख केला जात नाही. यासोबतच RSSचे प्रमोटर हेही सांगतात की डॉक्टर हेगडेवार यांनी RSSची स्थापना 4-5 मुलांसोबत खेळता खेळता केली. यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की डॉक्टर हेगडेवार यांना क्रांतिकारी सिद्ध करण्याकरता RSSद्वारे किती खोटी तथ्य लोकांसमोर मांडल्या गेली. ज्यावेळी RSSची स्थापना झाली त्यावेळी हे केवळ एक नागपूर लेवलवर लोकल काम होते. त्यावेळी या संघटनेचे ना नाव होते, ना झेंडा होता, ना प्रार्थना, आणि या संघटनेची संरचना पण झालेली नव्हती. या संघटनेमध्ये काय काय पदं असतील हेही ठरलेले नव्हते. म्हणून डॉक्टर हेगडेवार यांनी सुरुवातीला केवळ टीनेजर्सना आपल्या संघटनेमध्ये रिक्रूट करण्याचे काम केले, ज्यांची वय ही साधारणतः 12 ते 15 या दरम्यान होती. त्या दिवसांमध्ये नागपूर आणि महाराष्ट्रात आखाड्याचे ते दिवस होते. यातील मुलांना डॉक्टर हेगडेवार यांनी फिजिकल ट्रेनिंग देण्याचे काम केले होते आणि आज त्याच जागेवर नागपूर येथे RSSचे मुख्यालय आहे. त्यावेळी या जागेला मोहितेचा वाडा असे म्हटले जात होते. ही एक पडीक जागा होती. त्याला साफ आणि स्वच्छ करून खेळण्याकरिता मैदान तयार केले गेले. अशा प्रकारे RSSची पहिली शाखा 1926मध्ये सुरू झाली. हळूहळू या छोट्या शाखा संघटनेचे रूप घेऊ लागल्या, ज्यांच्या नामकरणाची आवश्यकता वाटू लागली. अशा प्रकारे 1926मध्ये रामनवमीच्या दिवशी या संघटनेचे नाव ठेवले गेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. RSS करता श्रीरामाचा ध्वज वापरला गेला. हाच ध्वज शिवाजी महाराजांनी सुद्धा वापरला होता. नंतर RSSच्या शाखांकरिता एक हिंदी प्रार्थना, एक मराठी प्रार्थना तयार केली गेली आणि आज सुद्धा RSSच्या प्रार्थनेच्या शेवटी 2 घोषणा दिल्या जातात. एक म्हणजे राष्ट्रगुरु समर्थ रामदास की जय आणि दुसरे भारत माता की जय. 1926मध्ये RSSने पहिल्यांदा 2 महिन्याचे ट्रेनिंग कॅम्प लावले, ज्यामध्ये काठी चालवण्यापासून ते खो खो खेळण्यापर्यंत या फिजिकल ॲक्टिव्हिटीज होत्या. सोबतच भाषणंसुद्धा दिली जात आणि या भाषण देणाऱ्यांना RSSमध्ये बौद्धिक म्हटलं जातं. भाषणातून युवकांच्या मनामध्ये हिंदू मुस्लिम असा भेद निर्माण केला जात. तसेच गांधीजींचे आंदोलन कसे कामाचे नाही, मुस्लिम हे आपल्या देश विरोधी आहेत, इत्यादी इत्यादी विचार त्यांच्या मनामध्ये पेरल्या जात. हे विचार आजसुद्धा युवकांच्या मनामध्ये RSSद्वारे टाकले जाते आणि अशाच हिंदू राज्यांची प्रशंसा केली जाते जे मुस्लिमांविरुद्ध लढले. अशा प्रकारे मुस्लिमांविरुद्ध हिंदूंना करून हिंदूंच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करण्याचे काम केले जात होते. आणि हिंदू कसे हे अनऑर्गनाइज आहेत, हिंदूंमध्ये एकी नाही, ते धार्मिक कट्टर नाहीत, परंतु मुस्लिम कसे हे धार्मिक कट्टर आहेत, त्यांच्यामध्ये एकी आहे. अशा प्रकारे मुस्लिमांकरिता द्वेष निर्माण करण्याचे काम केले जात होते आणि या द्वेषावर देशभक्तीचा बेगड चढवला जात होता आणि यातून मग हिंदू राष्ट्रवाद निर्माण झाला. RSSचा हिंदू राष्ट्रवाद हा मुस्लिमांविरुद्ध लढण्यापेक्षा कोणताच नव्हता. गांधीजींच्या राष्ट्रवादामध्ये देशाचा प्रत्येक स्त्री, पुरुष आणि मुलंसुद्धा होती.
महात्मा गांधी जाती धर्म पंथात विभागल्या गेलेल्या देशाला एक संघ करू पाहत होते आणि या सर्व लोकांना एकत्रितपणे एक इंग्रजांच्या विरुद्ध करत होते. परंतु गांधीजींपुढे RSS आणि हिंदू महासभा आणि या RSS आणि हिंदू महासभेने उत्पन्न केलेला राष्ट्रवाद होता. तर दुसरीकडे मुस्लिम लीग आणि जिन्नांसारखी नेते होती जी हिंदूंची भीती दाखवून मुस्लिमांना हिंदूंविरुद्ध करू पाहत होते आणि आपल्या समुदायाला एका झेंड्याखाली आणून कार्य करण्याचे ठरवत होते. हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग, हिंदू महासभा आणि RSS हे हिंदूंना मुस्लिम लीगची भीती दाखवत व मुस्लिम लीग बहुसंख्याक हिंदूंबद्दल भीती दाखवत. त्यानंतर लवकरच RSS मध्ये विंटर कॅम्प लावले गेले, जेथे सर्व स्वयंसेवक हे स्वतःचे काम स्वतः करत आणि सोबतच डॉक्टर हेगडेवार हे आपल्या युवकांना कमिटेड कसे राहायचे याची शिकवण देत होते. जेव्हा ट्रेनिंग घेतलेले स्वयंसेवक म्हणजेच वॉलेट्सची संख्या RSS मध्ये वाढू लागली, तेव्हा डॉक्टर हेगडेवार यांनी या वॉलेट्सना देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये RSSचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पाठवले. यामध्ये पहिल्यांदा 3 स्वयंसेवक विद्यार्थी बनून बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये पाठविल्या गेले. तेथे त्यांचे काम केवळ RSSचे कॅडर उभे करण्यापलीकडे नव्हते आणि असेही सांगितले जाते की बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये या कॅडेट्सना, या स्वयंसेवकांना तेथील मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा मदत केली. इकडे 1929 मध्ये काँग्रेसमध्ये नेहरूंचा उदय होत असतो. डिसेंबर 1929 मध्ये लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नेहरू यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले जाते आणि या अधिवेशनामध्ये नेहरूंनी पूर्ण स्वातंत्र्याचे लक्ष्य बनवलेले होते. भारताच्या स्वातंत्र्याची नेहरूंची ही घोषणा ऐतिहासिक घोषणा ठरलेली होती आणि याच अधिवेशनामध्ये काँग्रेसने घोषित केले की 26 जानेवारी 1930 हा दिवस देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून घोषित केला जाईल आणि तो साजरा केला जाईल. परंतु इकडे मात्र RSS आपला विस्तार करण्यामध्ये गुंतलेले होते. आपल्या संघटनेवर ते काम करत होते. 9 आणि 10 नोव्हेंबर 1929च्या दिवशी RSSने एक बैठक बोलवली, ज्यामध्ये वर्धा जिल्ह्याचे अप्पाजी जोशी यांच्या सल्ल्यावरून डॉक्टर हेगडेवार यांनाच RSSचे सरसंघचालक बनवले गेले. RSS मध्ये अध्यक्ष नाही, तेथे हेड म्हणजेच प्रेसिडेंटलाच सरसंघचालक म्हटले जाते. सरसंघचालक झाल्यावर हेगडेवारने एक औपचारिकता म्हणून पत्र पाठवले आपल्या सर्व शाखांना व त्यात लिहिले की काँग्रेसने सुद्धा आपल्या पूर्ण स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा आता आपली जबाबदारी आहे सर्व शाखांवर भगवा झेंड्यासोबत 26 जानेवारीचा दिवस सुद्धा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. परंतु कधीही कुठेही RSSने इंग्रजांविरुद्ध एकही आंदोलन केलेले नाही. जेव्हा काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती, तेव्हा डॉक्टर हेगडेवारने मोठ्या चतुराईने पॉम्पलेट वाटून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले की ही मागणी तर आमची होती. तसेच त्यानंतर RSSने कधीही 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवसाप्रमाणे साजरा केला नाही, जसे काँग्रेस आणि संपूर्ण देश साजरा करतो. तो आज गणतंत्र दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. तसेच याआधी सुद्धा सायमन गो बॅक या मुवमेंटमध्ये सुद्धा RSSची कोणतीच भूमिका नव्हती. तेव्हा तर संपूर्ण देश सडकेवर उतरला होता. RSSने मोठ्या सावधपणे कधीही इंग्रजांविरुद्ध कोणतेही आंदोलन केले नाही. RSS स्वतःला मात्र नॉन पॉलिटिकल असेच सांगत आले, परंतु ही एक टेक्निक होती. यानंतर डॉक्टर हेगडेवार हे गांधीजींच्या असहयोग आंदोलनामध्ये सुद्धा होते, परंतु त्यानंतर त्यांनी या आंदोलनाला बदनाम करण्याचेच काम केले. ही गांधीजींची ही मेथड कामाची नाही. तसेच गांधीजींनी खिलाफत आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे नव्हता अशी हेगडेवार यांची भूमिका होती आणि असाच विचार ते इतरांपुढे बोलत असत. 26 जानेवारी 1930 रोजी संपूर्ण देशामध्ये आपल्या झेंडा फडकवण्यात आला. यानंतर गांधीजींनी सन 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह केलेला होता. यामध्ये सुद्धा RSSने भाग घेतला नव्हता. तथापि डॉक्टर हेगडेवार हे त्यावेळी काँग्रेसचे सदस्य पण होते. तसेच गांधीजींचे असहयोग आंदोलन हे कोणत्या पक्षाचे आंदोलन नसून ते संपूर्ण देशाचे आंदोलन होते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते पूरक होते आणि त्यामुळेच देशातील प्रत्येक व्यक्ती, स्त्री, पुरुष, मुलं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. जंगल सत्याग्रह म्हणा किंवा वन सत्याग्रह म्हणा
या सत्याग्रहाकरता जुलै 1930 मध्ये डॉक्टर हेगडेवार यांना अरेस्ट करण्यात आले होते आणि इतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनाही जेलमध्ये पाठवण्यात आलेले होते। याकरिता त्यांना 9 महिन्याची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आलेली होती। डॉक्टर हेगडेवार व इतर लोकांना यवतमाळ या जेलामध्ये ठेवण्यात आलेले होते आणि तेथून मात्र डॉक्टर हेगडेवार यांनी काँग्रेसच्या विरोधीच भूमिका घेतली आणि संघाचा प्रचार व प्रसार केला आणि संघाचे इतर कार्यकर्ते जे होते ते ज्या जेलामध्ये गेले, ज्या जेलामध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं होतं त्या जेलमध्ये त्या कार्यकर्त्यांनी संघाच्या प्रचार व प्रसाराचेच कार्य केले। 1930 मधील काँग्रेससोबत जंगल सत्याग्रहामध्ये डॉक्टर हेगडेवार यांनी भाग घेतलेला होता आणि तोच शेवट झाला। नंतर ते काँग्रेसपासून पूर्णपणे वेगळे झाले। त्यामुळे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये RSSने कधीही भाग घेतलेला नव्हता हे तथ्य आहे आणि ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी कोणतेही कृत्य केलेले नव्हते। याउलट ब्रिटिश सरकारचे अधिकारी आपल्या ऑफिशियल दस्तऐवजांमध्ये असे लिहितात की RSS ब्रिटिशांचे दुश्मन नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आणि RSSच्या भाषणामध्ये सुरुवातीपासूनच हिंदू संकटात आहेत असेच नॅरेटिव्ह राहायची। त्यामुळे इंग्रज RSSला दुश्मन मानतच नव्हते। पण प्रश्न पडतो की इंग्रज जेव्हा काँग्रेस, गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस व इतर क्रांतिकाऱ्यांना आपले दुश्मन मानत होते तर RSSला का नाही, याची डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे होईलच। 1931 मध्ये RSSचा नागपूर व वर्धा या व्यतिरिक्त सेंट्रल भारत, विदर्भ रिजन तसेच हिंदी भाषी क्षेत्रांमध्ये सुद्धा प्रचार व प्रसार सुरू झालेला होता। त्यावेळी RSSच्या जवळपास 60 शाखा स्थापन झालेल्या होत्या। 1931 मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये RSSची शाखा ओपन करण्यात आलेली होती। येथे हेगडेवार यांची ओळख झूलॉजीचे लेक्चरर सदाशिव गोलवलकर यांच्याशी होते आणि या गोलवलकरांचा चांगलाच प्रभाव डॉक्टर हेगडेवार यांच्यावरती होतो आणि मग डॉक्टर हेगडेवार त्यांना सुद्धा RSSच्या कामामध्ये घेतात। पुढे हेच गोलवलकर डॉक्टर हेगडेवार यांच्यानंतर RSSचे दुसरे सरसंघचालक बनतात आणि गोलवलकर RSSचा जोरदार प्रचार व प्रसार पूर्ण भारतामध्ये करतात। 1932 मध्ये RSSचा प्रचार व प्रसार हिंदी भाषी क्षेत्रांमध्ये जोर पकडतो। 1933 मध्ये काँग्रेसचे नेते जमनालाल बजाज डॉक्टर हेगडेवार यांना पत्र लिहितात की त्यांचा देशामध्ये सुरू असलेल्या नॅशनल इश्यूवर काय स्टँड आहे अशी विचारणा ते त्या पत्रामध्ये करतात। परंतु डॉक्टर हेगडेवार त्या पत्राचे उत्तर देण्याऐवजी जमनालाल बजाज यांच्याशी पर्सनल मीटिंग करतात। जून 1934 मध्ये काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना RSS, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगचे सदस्यत्व घेण्यास प्रतिबंध करणारा एक रिझोल्यूशन काढतात, कारण या संस्था व संघटना हिंदू मुस्लिम यांची खेळी करू पाहत असतात आणि त्यामुळे आपल्या देशाच्या, आपल्या लोकांच्या एकतेला व अखंडतेला धोका निर्माण होत असतो हे काँग्रेस ओळखून जाते आणि सोबतच इंग्रजसुद्धा या धार्मिक संस्थांना आपल्या पाठीशी घेत होते आणि त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याकरता जे आंदोलन केले जात होते ते कमजोर करण्याचं काम या संस्था व संघटना करत। काँग्रेस इंग्रज सत्तेशी झुंज देत होते, पण इकडे या संघटना काँग्रेसला टक्कर देऊ पाहत होत्या व काँग्रेसच्या आंदोलनाला कमजोर करण्याचा प्रयत्न या संघटना करत होते। हिंदू महासभेपेक्षा RSSकडे नवयुवकांचे कॅडर, जबरदस्त कॅडर तयार झालेले होते। त्यामुळे हिंदू महासभा RSSवर अवलंबून राहू लागली होती आणि त्यामुळे सन 1931 मध्ये बाबाराव सावरकर यांनी हिंदू महासभेला RSSमध्ये मर्ज केले होते। या हिंदू महासभेमुळे RSSचा सिंध, पंजाब आणि दिल्लीत सुद्धा प्रचार व प्रसार झाला। डॉक्टर हेगडेवार यांचे सावरकर बंधूंसोबत चांगले संबंध होते, त्यामुळे वेस्टर्न महाराष्ट्र व पुण्यात सुद्धा RSSचा प्रचार व प्रसार झाला। हिंदू महासभेचे एक नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1940ला लाहोर येथे RSSच्या शाखेला संबोधित केले। पुढे हेच श्यामाप्रसाद मुखर्जी RSSच्या जनसंघ पार्टीचे संस्थापक होतात आणि याच जनसंघ पार्टीचे रूपांतर पुढे भारतीय जनता पार्टीमध्ये करण्यात येते। 1930 मध्ये नथुराम गोडसे यांनी सुद्धा RSS जॉईन केलेली होती आणि पुढे ते RSSचे ऑर्गनायझर व प्रवक्ता सुद्धा बनतात। 1932 मध्ये डॉक्टर हेगडेवारांनी सावरकर यांच्यासोबत नाथुराम गोडसे सुद्धा महाराष्ट्राच्या वेस्टर्न भागाचा दौरा करतात। त्यानंतर गोडसे यांनी RSS सोडली। या RSS सोडण्यामागे त्यांचे कारण सांगितले जाते की डॉक्टर हेगडेवार हे RSSद्वारे राजकीय खेळी
खेळू पाहत नव्हते आणि डॉक्टर हेगडेवार यांच्या या विचाराशी नाथूराम गोडसे सहमत नव्हते, म्हणून त्यांनी RSS सोडली होती. 1937 ते 1940 दरम्यान RSSचे खूप मोठे विस्तीर्ण कॅडर तयार होते. त्यावेळी RSSची सदस्य संख्या ही 1 लाखांपेक्षा जास्त झालेली असते. उत्तर भारतामध्ये आर्य समाज या संस्थेने RSS करता एक कॉमन ग्राउंड आधीच तयार केलेले असते. आर्य समाजाच्या पतनानंतर पुढे RSS हा एक ऑप्शन म्हणून आर्य समाजाच्या व्यतिरिक्त पुढे येतो. त्यामुळे डॉक्टर हेगडेवार यांनी RSS करिता हिंदी, मराठी या प्रार्थने व्यतिरिक्त संस्कृत प्रार्थनासुद्धा जोडलेली होती. संस्कृत प्रार्थना संपूर्ण देशासाठी एकच ठेवलेली होती. जून 1940च्या सुमारास डॉक्टर हेगडेवार यांची तब्येत बिघडते. तेव्हा एक शेवटचे ऑपरेशन त्यांना वाचू शकत होते, परंतु याआधीच डॉक्टर हेगडेवार गोलवलकरांना आपल्याकडे बोलवून घेतात आणि त्यांना एक चिठ्ठी सोपवतात आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते, माझ्यानंतर संघाच्या कार्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि पुढे हीच पद्धत, चिठ्ठी देण्याची पद्धत RSSमध्ये रूढ होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 जून 1940ला डॉक्टर हेगडेवार यांचा मृत्यू होतो आणि RSSचे हेड गोलवलकर बनतात. जंगल सत्याग्रहामध्ये डॉक्टर हेगडेवार यांना अरेस्ट केल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध एकही आंदोलन केलेलं नव्हते. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मुस्लिमांना घेतल्यामुळे ते काँग्रेसच्या विरुद्धच राहिले. RSS एक हिंदू संघटना म्हणून कार्य करत राहिली. परंतु ही सत्यता आहे की RSS स्वातंत्र्याच्या कोणत्याच चळवळीमध्ये सहभागी नव्हते. परंतु RSS कडून याकरिता एक पर्याय दिला जातो, तो म्हणजे RSS हे नॉन पॉलिटिकल संघटना आहे. परंतु संपूर्ण देश हा गुलाम असताना, इंग्रज आपल्या लोकांवरती काड्या तोडत असताना, भगतसिंग सारखे अगदी कोळ्या वयातले तरुण फाशीवर चढवल्या जात असताना, भारतीयांवर गोळ्या झाडल्या जात असताना आपण नॉन पॉलिटिकल कसे काय राहू शकता हे समजणेच कठीण आहे. कुठे ना कुठे या संघटना म्हणजे RSS, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग, काँग्रेस, नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात चालवल्या जाणाऱ्या चळवळींना, आंदोलनांना कमजोर करण्याचेच काम करत राहिल्या. RSS, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या संघटनांनी आपल्या लोकांना, आपल्या भारतीयांना हिंदू मुस्लिम यामध्येच अडकवून ठेवले आणि तो प्रयत्न आजही सुरूच आहे. परंतु त्या काळामध्ये आपल्या देशातील लोक एकमेकांच्या धर्माचा द्वेष करत नव्हते, हेही तितकेच सत्य आहे. डॉक्टर हेगडेवार यांच्या मृत्यूनंतर गोलवलकरांचा इरा सुरू होतो. त्या दरम्यान भारत छोडो आंदोलन हे भारताचे संविधान निर्माण होईपर्यंत भारत छोडो आंदोलनामध्ये सुद्धा RSSने भाग घेतलेला नव्हता. या व्यतिरिक्त महात्मा गांधीजींच्या हत्येने सुद्धा गोलवलकराच्या काळात RSSच्या इतिहासामध्ये एक कलंकित अध्याय जोडला जातो आणि त्यामुळेच सरदार पटेल यांनी RSSवरती बॅन आणलेला असतो. आपल्या देशाचे संविधान, तिरंगा व स्वातंत्र्याबद्दल RSSचे काय मत होते, महात्मा गांधीजींच्या हत्येमध्ये RSSचा कोणता रोल होता, सरदार पटेल यांनी RSSवरती बॅन का आणला व बॅन आणताना त्यांनी काय म्हटले होते आणि RSSला वाढविण्यामध्ये गोलवलकरांची काय भूमिका होती, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. परंतु प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे, RSSबद्दल तुम्ही काही ऐकले आहे का? RSSच्या शाखेमध्ये तुम्ही कधी गेला होता का? RSSच्या कोणत्या सदस्याला भेटले का? तुम्हाला RSSवर ही माहिती कशी वाटली? कॉमेंट करून सांगा. तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इतकंच. धन्यवाद.